मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून बाजारात विक्रीसाठी आलेल्या गायी व बैलांची मुक्तता, गोसंवर्धन व संरक्षणाचा दिला संदेश। समस्त मुस्लिम समाज समितीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील जनावर बाजारांमध्ये गांधीगिरीच्या मार्गाने जनजागृती करण्यात आली। खरेदी विक्रीसाठी आलेल्या बांधवांना गुलाब पुष्प देत, शासकीय नियमांची माहिती सांगत आणि शांततेत प्रबोधन करत गोवंश खरेदी विक्री रोखण्याचे कार्य करण्यात आले। गाय ही राष्ट्रीय पशु म्हणून घोषित झालीच पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। गायीचे दूध हे पृथ्वीवरील अमृत मानले जाते आणि भारतीय संस्कृतीतील पावित्र्य, सेवा व संवर्धनाचे प्रतीक असल्याचे मतही मांडण्यात आले। काही तथाकथित गोरक्षक राजकीय हेतूने हिंदू मुस्लिम समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सांगली, मिरज, कुपवाड येथील मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्ष गो संरक्षणाची भूमिका घेत समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला। देशातील तमाम मुस्लिम समाजाने अशा शांततापूर्ण, सेवाभाव आणि प्रबोधनात्मक मोहिमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। आसिफ भाई बावा, युनुस महात, सलीम भाई पन्हाळकर, मुदस्सर मुजावर, अक्रम भाऊ शेख, हंजल बावा, रफीक महात, मौलाना इरशाद शेख, टिपू इनामदार, सूरज तांबोळी, मोहसिन शेख, समीर मालगावे, वाहिद कुरणे, शकील काझी, हैदर पठाण आदी उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।